माझं सामान घराबाहेर? वेदाला त्रास व्हावा म्हणून मायानेच हे घडवून आणलं असेल. पण वेदा, तू काळजी करू नकोस. मायाने माझ्या सगळ्या आठवणी पुसण्याचा प्रयत्न केला तरी त्याने काही होणार नाही. तुझी काळजी घेण्यासाठीच मी मीराला घेऊन आले. मी आता मीराच्या मदतीनेच तुला जपणार आहे. मंजिरी, जरा बाहेर येतेस का? दादा हाक मारतोय. ये मंजिरी, ही तर तीच आहे जिने देवळात माझ्या हातावर पाय दिला होता. ही कशाला आली इथे? ताई, इतक्या मोठ्या घरात मला कोण काम देईल? वेंधळी तर आहेच ही, आता वेडी सुद्धा आहे की काय कोणास ठाऊक. अगं मंजिरी मॅम आणि दादासाहेब स्वभावाने खूप चांगले आहेत. तुला नक्की काम मिळेल. बघितलंस का कोण आले? मीरा, जा बघू इथून. जाते जाते. ही मंदिरात भेटली होती ना आपल्याला? मीरा मीरा पळू नको, तू पळालीस तर तुझ्या मागे पळ. अरे काही नाही कर. बडी बडी ताई, पकड नाही आला. नकोच बाबा, तू काही कर. बडी बडी स्टॉप इट. माई का त्याला थांबवा. अगं घाबरू नकोस. रिलॅक्स रिलॅक्स बडी, रिलॅक्स, शांत. आधी या मुलीने आपल्या वेदाला पाण्यात बुडण्यापासून वाचवलं आणि आज घरात पाऊल टाकताच आपली वेदा पहिल्यांदा खळखळून हसली. अगदी बरोबर बोललीस तू मंजिरी. तो कुत्रा. मला माफ करा. तू कुत्रा.
होता म्हणून. काय करा काही डोळे फुटले तुझे आणि तो काही चावणार नव्हता तुला. अगं आणि कशाला धावायचं? तू धावलीस म्हणून तो आणखीन धावला तुझ्या मागे येडपट. नर्मदा, तिला काही बोलू नकोस. अहो वहिनी, असं कसं बोलू नको? बघितलं ना कशी वेंदळासारखी वागते ही मुलगी. देवळात सुद्धा हेच केलं तिने. पूजेत सुद्धा व्यत्यय आणला त्या मुलीने. पण तुला एक गोष्ट कळतेय का नर्मदा? ज्या गोष्टीची आपण 1 वर्षापासून वाट बघत होतो ती गोष्ट आज घडलीय. वेदा खळखळून हसलीये. एक्झॅक्टली, माझंही हेच म्हणणं आहे. वेदाचं हरवलेलं हसू एकदा का होईना परत आलंय. आपण हिचे आभार मानले पाहिजे. नाही नाही, मला मला काही हे पटलेलं नाही. बायको मंजिरी वहिनी सांगतायत ना. माया, तू आज जा, चेंज करून घे आणि अथर्वला पण कळवून टाक. डोंट टच मी. बाईसाहेब, हे मुद्दाम नाही केलं काही. तो कुत्रा आला म्हणून. अगं हो ठीक आहे, आम्हाला माहिती आहे. मला सांग, नाव काय तुझं? मीरा. मग तू गावावरून इकडे कशी काय आलीस? मी ते काम शोधायला आले बाईसाहेब. तुला काम हवंय? मग असं समज की तुला काम मिळालं. तू आजपासूनच आमच्या या घरात कामाला सुरुवात करू शकतेस. मंजिरी वहिनी, अहो आपल्याकडे ऑलरेडी एवढी लोक काम करतात. आता हिला काय काम देणार आपण? तिला काय काम द्यायचंय हे मी नंतर ठरवीनच. पण आजपासून मीरा आपल्या या घरात राहील हे नक्की. युजलेस कार्टी. मी चिखलात पडले म्हणून माझ्यावर हसली का ती वेदा? नाही नाही, मी एक काम करणार आहे. ते पॉइझन मला बिस्किट आहे ना, ते मी बडीला देणार नाहीये. आता ते मी वेदालाच देणार आहे. एकदा मेली ना की माझ्या डोक्याचा ताप संपेल. नाही नाही, पण असं करूच शकत नाहीये मी. मंजिरी मॅडमनी अलाव नाही केलंय ना मला. आय डोंट अंडरस्टँड फॉर व्हॉट गॉडडम रिझन. बायको, नाही नाही नाही, मुळात मला हे कळत नाहीये, मंजिरी वहिनी त्या मुलीला घरात घ्यायचंच कशाला? मी पण हेच सांगत होते ना, पण माझं ऐकताय कोण? जरा हळू बोला ना. का नाही, आज तुझा अपमान झालाय म्हणून आम्ही हळू बोलायचं. आणि एरवी आमचा अपमान होत असतो तेव्हा कुठे असतेस ग तू? ए अजित, गप्प बसा. माझं डोकं ऑलरेडी फिरलेलं आहे. आता याला सांगा तोंड बंद ठेवायला. ए, तिच्याशी काय बोलतेस तू? माझ्याशी बोल ना. मी काय शेपूट नाहीये तिचं. तर तुम्ही दोघं जण एकमेकांना टोमणे मारू नका. एक ते त्या मीराला आपल्या डोक्यावर आणून बसवलंय वहिनीने. अरे बसली, डोक्यावर बसली. इतक्यात पण नाही झालं. कसं आहे? अरे शब्दशः अर्थ घेऊ नको रे. मग ती भविष्यात आपल्या डोक्यावर बसणार, नक्की बसणार. नाही नाही,
तुम्हाला माहिती नाहीये ना ती कशी येते. मी बघितलंय तिला. वहिनीला अदवा तदवा बोलत होती तिथे कुंडाच्या इथे, माहितीये? त्या मीरानं माया मॅडमला धक्का दिला म्हणून माया मॅडम चिखलात पडल्या पचाक. विद्या, आणि माया मॅडम चिखलात पडल्या म्हणून ती वेदा असली. आणि त्याचं मॅडम लय कौतुक आहे. कमाल आहे. आमचं मुळात कौतुकच नाहीये ना. आम्ही एवढं करतो या घरासाठी. नाही खरं आहे ना, तुमचं कौतुक वाटायला पाहिजे. पण त्या मीराचं मॅडमना कौतुक वाटते म्हणून काय तिला कामावर ठेवायचं घरात? ये मीरा. ताई, खरंच तुझ्यामुळे मला या घरात काम मिळालं. अगं मीरा, अगं तुला या घरात काम मिळाले माझ्यासाठी चांगलंच आहे. काय म्हणजे? म्हणजे अगं तू माझ्यासोबत नाही का आली शहरात, मग मलाही तुझी काळजी वाटत होती मीरा. तुला काम मिळेल नाही मिळेल म्हणून चांगलंच झालं नाही का. जातो. तुम्ही ना फार इम्पॉर्टन्स देता त्या मुलीला. कोण कुठली गावंढळ मुलगी आहे ती असं घराच्या बाहेर काढू तिला काय? खरंय खरंय, मला अजित सरांचं पटलं. हा ना. हे बघा, तुम्ही टेन्शन घेऊ नका. 2-3 दिवसात बाहेर काढू तिला. अशा किती जणांचं विसर्जन केलंय आम्ही. ये मीरा की झाडकी पत्ती हो. माया, तू फ्रेश झालीस ना? अगं मग जा ना. अथर्व वाट बघत असेल तुझी तिथे. वाट बघत असेल? कुठे? अरे ते नाही का तिला जायचं होतं ते काय म्हणतात त्याला, डेटवर नाही का जायचं होतं तिला आज? आम्ही नाही जात होतो. मला उशीर होईल म्हणून अथर्वने डेट कॅन्सल केली. आणि हे सगळं त्या मीरामुळे झालंय. पूजेच्या दिवशी सुद्धा तेच झालेलं. ती वेदा मस्तपैकी पाण्यात बुडाली असती, पण नाही, ही मध्ये कडबडली. तर मीराने तिला वाचवलं. माझी आणि अथर्वची पहिली एकत्र पूजा होती आणि हिच्यामुळे ती अपूर्ण राहिली. आणि आज सुद्धा तेच झालं. इट वॉज माय फर्स्ट डेट विथ अथर्व आणि हिच्यामुळे ती डेट सुद्धा अर्धवट राहिली. आणि हे सगळं तर मीरामुळे झालंय. ते आम्ही सोडणार नाही आता. माया, थांब. कुठेही जायचं नाहीयेस तू. मी बघून येते ती ब्यात कुठे येते. थांब इथेच. ताई, तो कुत्रा अजून इथेच आहे. अगं त्याला काय घाबरतेस, काही करणार नाही. तो खूप गुणी आहे आणि वेदाला तर प्रचंड आवडतो. तुला कसं माहित? तुला नाही का मी मगाशी म्हणाले मी इथे शेजारच्या सोसायटीत राहते, मग तू येतो आमच्या गेटच्या बाहेर कधी कधी. आणि मला मुके प्राणी आधीपासूनच आवडतात. एकदा बघ जरा त्याच्याकडे नीट. किती गोड आहे तो. तुझी होईल हळूहळू ओळख. मीरा, अगं तू अजून बाहेरच उभी आहेस. आत ये. बाईसाहेब, तो कुत्रा अजून इथेच आहे. थांब. पिर्या, पिर्या. हा बाईसाहेब. बडीला मागच्या अंगणात घेऊन जा, तिला भीती वाटते. हा बाईसाहेब. अरे बडी, चला चला, आपल्याला मागच्या अंगणात जायचंय. चला 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 चला. नाही नाही नाही, इकडे इकडे या. चल ये आत. गेला तो.
चल आताय. तू आलीस आणि आमची वेदा बेबी हसली देव तुझं भलं कर. थांब. अगं मला आत येता येणार नाही. तू एकटी जा. ताई थोड्या वेळासाठी का होईना चल ना. मला फार दडपण आलंय अगं. काय मीरा, मला पण जायचंय ना माझ्या घरी. उशीर होतोय अगं. चल ना ताई, मी जास्त वेळ नाही थांबवणार तुला, पण थोड्या वेळासाठी चल ना. या मुलीच्या डोक्यावर ना नक्की परिणाम झालेला आहे. आत्ता सुद्धा एकटीच काहीतरी बोलतेय स्वतःशीच. मीरा तू जा प्लीज. ताई माझ्यासाठी चल ना. हा चल माझं. अघटित घडणार की शुभ घडणार. अघटित घडणार की शुभ घडणार. संकट मोठं आहे. संकट मोठं आहे. सांगता येणं कठीण आहे. पुढे जाऊ नकोस. तुला माझं दिग्बंधन भेदता येणार नाही. सगळी भस्म होशील. मीरा थांब. मीरा ऐक ना, मला आग्रह करू नकोस. तू जा ना एकटी आत. मला घरी जायचंय अगं. ताई तू तुझ्या लहान बहिणीसाठी एवढं केलंस. मला इथे घेऊन आलीस, मला काम पण मिळवून दिलंस. आता 2 मिनिटासाठी घरात नाही येणार का? मीरा, 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 मीरा पुढे घात आहे. पुढे घात आहे बाळा. मीरा आत जाऊ नको बाळा. ती रेषा ओलांडू नको. पुढे खोल खोल दरी आहे. दरी तुडी टाकू नको पोरी. रेषा ओलांडू नको मीरा. रेषा ओलांडू नको. पुढे मोठा घात आहे. घात आहे. ओलांडू नको बाळा. रेषा ओलांडू नको. माझ्या शक्तीला आव्हान देऊ नकोस. घरात शिरण्याचा प्रयत्न केलास तर शिक्षा करीन. माझं दिग्बंधन सैन पडणं शक्य आहे. ऐक ना, मी इथेच राहते ग शेजारी. नंतर कधीतरी येईन ना. आता मला घरी जायचंय. ताई थांब ना. ऐक ना ग, एवढं मोठं घर बघून ना मला दडपण आलंय.
तू असलीस ना तर मला बरं वाटेल. बरं, हवं तर तू काही बोलू नकोस आणि जास्त वेळ थांबूही नकोस, पण माझ्यासाठी म्हणून चल ना. तू चल ताई. मीरा